मित्रांनो, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपण राजश्री शाहू महाराज यांची एक आठवण लिहिणार आहोत. हा निबंध जो आहे तो 100 ते 200 शब्दांचा आहे. राजश्री शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्व वादळी होते. आजही कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या जीवनातील प्रसंग व कथा सांगितल्या जातात. शाहू महाराजांच्या जीवनातील खूप प्रसंग मला चातुर्य, शांतीपणा व आधुनिकतेची उमेद देऊन जातात. त्यांच्या जीवनात खूप प्रसंगे घडली. त्यापैकी मला आवडलेला प्रसंग मी या निबंधामार्फत तुमच्यासमोर मांडणार आहे. राजश्री शाहू महाराजांचे हे एक लोक कल्याणकारी, सामान्य जनतेचे सुखदुःख जाणणारे व कृषी सुधारक राजे होऊन गेले. तसेच ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे परिवारात झाला. एक दिवस उजडला. तो दिवस 12 सप्टेंबर 1896 होता. त्या दिवशी एक ज्योतिषी महाराजांकडे आला आणि म्हणाला, आपल्याला आपले भविष्य व पुढची पिढी कशी असेल याबद्दल सांगायला आलो आहे. महाराजांनी थोडा विचार केला व म्हणाले, तुम्ही कृपया उद्या येऊ शकाल का? ज्योतिषी तसाच तेथून निघून गेला. महाराजांनी एका सैनिकाला पाठवून त्या ज्योतिषाला अटक करण्यास सांगितले. सैनिकांनीही तसेच केले. 1 दिवस उलटला, 2 दिवस उलटले. 3ऱ्या दिवशी ज्योतिषाला सोडले गेले. ज्योतिषी महाराजांकडे आला व म्हणाला, मला विनाकारण अटक केले गेले, यावर तुम्हीच न्याय द्या. महाराज हसत म्हणाले, जर खरंच तुम्हाला माहीत असतं की उद्या काय होणार आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी परत येण्यासाठी होकारच दिला नसता. यावरून मला शांत असूनही चतुर राहण्याचा बोध मिळतो. अशा महान मानवाला माझे त्रिवार वंदन.